नमस्कार, स्वागत आहे तुमचं बुलेटिनमध्ये। एक महत्त्वाची बातमी येते आहे मुंबईतून। आत्ताच एक महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे महाराष्ट्र आणि यूपी एटीएसने एक संयुक्त कारवाई केली आणि नागपाडा इथून अल्ताफ कुरेशी नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे। आयएसआयचा हा एजंट आहे असा आरोप एसीबी कडून केला जातोय। याच्याकडून मोठी रक्कमही जप्त केली गेलेली आहे। आणि एक महत्त्वाची बातमी, गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। गणेश, काय अधिक माहिती आहे? याचे लागेबांधे आयएसआय आणि आणखी कुठपर्यंत पोहोचलेत? या प्रकरणामध्ये ही मोठी कारवाई आपण म्हणू शकतो, कारण फैजाबाद इथनं अफ्ताब अली नावाच्या एका आयएसआय एजंटला यूपी एटीएसनं अटक केली आहे। आणि हा आयएसआय एजंट याच्याकडनं जे मिलिटरीचे जे रेस्ट्रिक्टेड एरियाज आहेत किंवा जे इतर वायटल इन्स्टॉलेशन आहेत तिथली रेखी केलेली चित्र किंवा इतर माहिती आहेत आणि हा घातपातीच्या योजनेमध्ये होता किंवा त्याने योजनाही बनवली होती। आणि याला ह्या कामासाठी जे पैसे पुरवण्यात येत होते हे पैसे अल्ताफ भाई कुरेशी यांच्याकडनं, म्हणजे जो व्यक्ती अटक झाला आहे नागपाडा इथनं, त्याच्याकडनं हे पैसे पुरवण्यात येत होते। हा व्यक्ती हवाला ऑपरेटर आहे, राजकोट इथला होता। हा मुंबईत काही दिवसांपासून राहत होता भाड्याच्या घरामध्ये आणि आयएसआयच्या सांगण्यावरनं हवाला फंडिंग हा या अतिरेकींना किंवा अशा प्रकारच्या एजंट्सला करायचा आहे त्यांच्या कामासाठी। याच्या अटकेनंतर अफ्ताब अलीच्या अटकेनंतर अफ्ताब अलीने याची माहिती दिली। त्वरित यूपी एटीएसची टीम महाराष्ट्रात मुंबईत आली। महाराष्ट्र एटीएसच्या सहाय्यानं त्याला काही वेळापूर्वीच अटक आणि 70 लाख रुपये कॅश त्याच्याकडनं जप्त करण्यात आली आहे। त्याच्याकडनं 70 लाख रुपये जप्त करण्यात आलेले आहेत। एका हवाला एजंटकडनं हे पुरस पैसे दिले गेल्याचं समजतं आहे। धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। या सगळ्या ऑपरेशनवर तुम्ही लक्ष ठेवून असाच।